बाउंड्री लाईनच्या मागे जे बॅनर आहेत त्या बॅनर आपण समोर उभं राहू नका किंवा बसू नका याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला मोकळी भरपूर जागा आहे. आउट स्टँड या ठिकाणी उभं करण्यात आलेले आहेत याची नोंद प्रेक्षकांनी घ्यायची आहे. बॅनर समोर बसलेले ते बाईकवर बसले प्रेक्षक त्यांना विनंती असेल आपली बाईक पुढे घ्यायची आहे. मिड विकेटकडे षटकातील पुढील चेंडू. माता कव्हरला सुरेख फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी केलं जात आहे. धाव संख्या 1 न पुढे सरकते धाव फलकावर 29 या धाव संख्येवर. भोजनाची कुपन्स या ठिकाणी घेण्यासाठी त्वरित यायचं आहे. सर्व संघांचे कर्णधार या ठिकाणी भोजनाचे कुपन्स घेऊन जायचे. शेवटचे 20 मिनिटं या ठिकाणी समाप्त होत येत आहेत. शेवटचे 10 मिनिटं राहत आहेत. भोजनाची कुपन्स आपण घेऊन जायचे. शेवटची सूचना अंतिम पुकार लास्ट कॉल. षटकाधी पाहता पाहता 5व्या षटकाच्या चेंडूचा खेळ झालेला आहे तो आपण पाहताय. त्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवर एकदा दुसऱ्या चेंडूवर 6 चेंडूमध्ये जी कामगिरी पाहायला मिळाली 2 चेंडू मात्र डॉट केले गेले आणि एकंदरीत 30 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. तिसरी बालाजी रॉयल संघाची 29-29 या धावसंख्येवर. तर नक्कीच आपण होतो क्रिकेटच्या शब्दाकडे. क्रिकेटच्या नावामध्ये पाहिलं तर C फॉर कन्फेशन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्स, C फॉर कंट्रोल, K फॉर नॉलेज, E फॉर एफर्ट, T फॉर टेम्परामेंट, टायमिंग इज इक्वल टू क्रिकेट. क्रिकेटच्या नावात क्रिकेटचा अर्थ दडलेला आहे. बघूया दरम्यान षटक हातात जात आहे 6वं. 3 षटक अजून समोर जाणार आहेत. धावसंख्या फलकावर आहे ते 29 धावसंख्येवर. व्हॉट अ शॉट नाईट. ज्याचा ड्रिफ्ट अजारो चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड करण्यासाठी जो प्रयत्न केला अप्रतिम आणि सुरेख फटका. तेवढी सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. टाळ्या व्हायला हव्यात या ठिकाणी. अप्रतिम या ठिकाणी 2 धाबा मात्र मिळाल्या त्या दिनेश राऊतला. क्षेत्ररक्षक करणाऱ्या फिल्डरचं नाव जर आमच्यापर्यंत पोहोचलं आदेश मांजरेकर. व्हॉट अ फिल्डिंग यार. नाईस आहे पण कॅच सुद्धा टिपलेला आहे आणि या ठिकाणी विशाल बलटे कॅच टिपला होता आदेश मांजरेकर. यावेळेस दिनेश राऊतची बाउंड्री मात्र अडवली. धावसंख्या जर पाहिलं तर 2च्या बढतीपर्यंत पुढे धावफलक 31-31 या धावसंख्येवर. दिनेश राऊत समोर 17 चेंडू राहणार आहेत. 6व्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. राहुल चौधरी बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम कंचाड. व्हॉट अ शॉट. मल्टी हिट. बिग बिग बिग. गुजरातचं वादळ पुन्हा येते महाराष्ट्रात. वाडाच्या WPL लीग मध्ये दिनेश राऊतच्या बॅटमध्ये ह्यूज सिक्सर. कम ऑन डीजे. व्हॉट अ शॉट यार. धावसंख्या 7 धावांनी झपाट्याने पुढे सरकते 37 या धावसंख्येवर. षटकातील ज्या अनुषंगाने कामगिरी करायला सुरुवात केली दिनेश राऊतनं जबाबदारी कर्तव्य दक्ष फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र स्लो बॉलच्या नादामध्ये अतिरिक्त वाईट देऊन बॉल हाताळून बसतोय तो राहुल चौधरी. अतिरिक्त एक्स्ट्रा रन्स मात्र धावसंख्या पुढे सरकते. जेव्हा एक्स्ट्रा रन्स आपण देत असाल तेव्हा त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की 6 चेंडूमध्ये 7 धावा 10 धावा. त्यावेळेस मात्र हे एक्स्ट्रा रन्स आपणाला खूप आठवत असतात. धावसंख्या फलकावर जर पाहिली तर 38 या धावसंख्येवर. षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू राहुल चौधरीकडून हाताळण्या अजूनही बाकी आहे. समोर दिनेश राऊत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू जातोय डॉट बॉल. राहुल मात्र कमबॅक करतो. यावेळेस परिवर्तन करतो या चेंडूवर. 3 चेंडू हाताळलेत. 1 षटकार बसल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या एका चेंडूवर. अशा 8 धावा आणि एक अतिरिक्त अशा 9 धावा एकंदरीत मिळालेल्या त्या श्री बालाजी रॉयल संघाला. चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवर व्हॉट अ शॉट. अप्रतिम कबड्डीचा सुरेख फटका. चेंडू या ठिकाणी मात्र फिल्डिंग जी अप्रतिम पाहायला मिळते मांजरेकरची. धावसंख्या 1 न पुढे सरकते धाव फलकावर 39. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च कराव्या लागलेल्या आहेत त्या राहुल चौधरी याला. स्ट्रायकिंगला फलंदाज शेखर आपण पाहतायत. 2 चेंडू अजूनही राहुल चौधरीचे बाकी राहत आहेत.
व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण पंचांकडे येतोय. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धाव फलकावर 40 या आकड्यावर. 6व्या षटकात अजूनही ज्या पद्धतीने कामगिरी आपण पाहताय, 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. 14 चेंडू अजूनही समोर राहणार आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार व्हाईट, त्याच्यानंतर डॉट बॉल तिसरा चेंडू, चौथा चेंडूवर 1 धाव. या ठिकाणी 5वा चेंडू धाव डॉट बॉल हातात जातोय. धावसंख्या 40 वर स्थिमित राहते. शेवटचा चेंडू असेल राहुल चौधरीकडनं, समोर फलंदाज शेखर ठाकरे असताना. 40 धावांवर आतापर्यंत मजल मारली. 13 चेंडू तर खेळतोय. 21 धावांवर दिनेश राऊत. पालस विलास पडालची आठवण मात्र करतोय फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग यार, स्टायलिश बाउंड्री. दिनेश ठाकरेच्या बॅटमध्ये शेवटच्या चेंडूत चौकार. व्हॉट अ बॅटिंग यार. 44 शेखर ठाकरेच्या बॅटमध्ये. शेखर आणि दिनेश ठाकरे अफलातून फलंदाजी करतायत. प्रीमियर लीग मार कर दे तू धमाल कर, रनों की बौछार आज यहाँ रे. विकेट तू मार कर बॅट्समॅनला हैराण, मॅच टप ही बघायला जमला वाडा शहर. बँकडीचे अप्रतिम मॅच मात्र टफ व्हायला मिळते. ज्या अनुषंगाने आपण पाहत 44 ही धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावर प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न निखिलनं केला होता. 2 षटकांमध्ये फक्त दिल्या होत्या 6 धावा, 4 विकेट घेतल्या होत्या. गुरु गोवारने सुद्धा तेवढाच प्रयत्न केला होता, परंतु दिनेश राऊतची एंट्री झाली. दिनेश आले, शेखर आले आणि पार्टनरशिप करण्याची तयारी दर्शवलेली आहे. आणि 44 धावा फायटिंग स्कोरच्या रूपानं वाटचाल करण्याचा प्रयत्न मात्र अजून 2 षटक बाकी आहेत. असं वाटतंय की कुठपर्यंत धावसंख्या फायटिंग स्कोर पर्यंत जाणार की रोखली जाणार. बॉलिंग मार्क गोलंदाज आता मात्र येतोय यतीश पाटील, मॅन फ्रॉम पिंपळास. 2 षटक तब्बल बाकी आहेत. षटकातील पहिला चेंडू यतीश पाटील कडनं दिनेश समोर असताना. व्हॉट अ शॉट. या पाहिला तर 1 धाव कव्हर करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र या ठिकाणी कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ध्यान नहीं था और यहाँ पे हुआ क्या. बाउंड्री अंपायर कॉल. व्हाट अ बैटिंग दिनेश, व्हाट अ बैटिंग यार. जर पाहिलं तर आपण आदेश मांजरेकडे यावेळेस पण थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली. धावसंख्या 48 या धावसंख्येवर पोहोचते. 7व्या षटकात 5 चेंडू बाकी आहेत. मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम चेंडू मात्र फ्लो दिला जातोय. जी हाईट दिली होती चेंडू मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न विकेट किपरकडनं कुलदीप समी खूप कौतुक करेन, कारण जे जे डॉट बॉल झाले ते कुठली चूक न करता सोडलेले नाहीयेत. एकही चूक आतापर्यंत केली नाही आणि म्हणूनच कुलदीप कडनं मात्र चुकी नसताना पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या रोखली होती. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. खोदून काढलेला चेंडू पाहायला मिळाला. दिनेशच्या बॅटमधनं 1 धाव येते. धावसंख्या 1 न पुढे सरतो. 49 या धावसंख्येवर 7व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. यतीश पाटील पिंपळास गावातील सुपुत्र आहे. अप्रतिम पहिलंच WPL लीग खेळतोय. 4थ्या पर्वामध्ये एंट्री केलेली आहे आणि रायझिंग प्लेअर म्हणून भूमिका पार पाडत एक मॅन ऑफ द मॅचचा सन्मान सुद्धा मिळालेला आहे. षटकातील 3 चेंडूमध्ये कुठली कामगिरी करेल. टॉस साठी अमदी करतोय. आजच्या नाईट मधील शेवटचा सामना MD पॅन्थर AB वॉरियर. आपण टॉस साठी तयार राहायचंय. व्हॉट अ शॉट. यावेळेस मात्र सुरेख फाईट पाहायला मिळतोय. 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 न पुढे फलकावर 50 या धावसंख्येवर. याचा जर पाहिला आपण तर एकंदरीत धाव चेंडू आता जातोय डॉट बॉल.
दरम्यान षटकार जर पाहिला आपण तर 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम या ठिकाणी मात्र, परंतु रोल चेंडू करता दिशा भरकटली गेली. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फटकावर 51 51. 7 चेंडू समोर असणार आहेत. बिग हिटर क्रीजवर आहे दिनेश राऊत. यतीश पालीकडे अंतिम चेंडू आता जाईल. नॉट अ वेस्ट टाइम, बी फास्ट नाव. वेस्ट बंधन लक्षात घ्यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार, प्रत्येक संघाचे कर्णधार वडा क्रिकेट असोसिएशनची सक्त सूचना आहे. षटकातील शेवटचा चेंडू. नाइस बॉल, गुडले स्पॉट वर चेंडू मात्र वेळेस हाताळला गेला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. ये रायझिंग प्लेयर, अप्रतिम गोलंदाजी, कान मंत्र निखिल भोईनं दिला आणि त्याच पद्धतीने चेंडू मात्र हाताला गेला. षटक समाप्त होतंय. 7 षटकाचा खेळ झाला. 42 चेंडू मध्ये धावसंख्या उभारली गेली आहे. 4 विकेट गमावताना या ठिकाणी पाहत आहेत. 51 धावा. अप्रतिम पार्टनरशिप आपण पाहताय. दिनेश राऊत आणि शेखर ठाकरे 24 चेंडू मध्ये 40 धावांची पार्टनरशिप केली आहे. शेखर ठाकरे आणि दिनेश राऊतची पार्टनरशिप 24 चेंडू 40 धावांची पार्टनरशिप. संकटामध्ये संघ होता, फायटिंग स्कोर उभारे तयार दर्शवली आणि अप्रतिम 24 चेंडू 40 धावांची पार्टनरशिप करताना 51 धावा. अजून एक षटक बाकी है. क्या होगा इस मैच में? तब तक एक संगीत रॉकस्टार डीजे कम ऑन. शेवटचा आणि अंतिम षटक जाते. बॉलिंग मार्कर गोलंदाज आपण पाहताय द कहूज चॅलेंजर राहुल चौधरी. 51 धावा या ठिकाणी श्री बालाजी रॉयल संघाच्या पाहायला मिळत आहेत. प्रतिम सामना आपण पाहतायत. IPL मध्ये आपण पाहिलं तर 35 चेंडू मध्ये लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या खेळाडूने 100 धावा केल्या. त्या खेळाडूचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तत्पर्यंत पाहिजे आपण 7 चेंडू मध्ये कशा पद्धतीने मात्र धावसंख्या रोखली जाईल ती राहुल चौधरी कडनं. बघूया, नक्कीच ते नाव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू होते सीमा रेषा पार 4 धावांसाठी. अटॅक इज द बेस्ट वेपन टेनिस क्रिकेट. वॉट बॅटिंग शेखर ठाकरेच्या बॅटमधनं या पहिल्या चेंडूत चौकार. 4 धावांनी धाव फलक पुढे सरकतोय. 55 या धावसंख्येवर षटकातील दुसरा चेंडू. चेंडू त्याच्या ठिकाणी चेंडू खूप दूर गेलाय. एक पॉवरफुल शॉट आपण पाहिलं होतं. बॉल षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय राहुल चौधरी. चेंडू आलेला आहे. सामना चालू करायचा आहे. सामन्यात सुरुवात करायची या ठिकाणी. पहिल्या चेंडूत 4 धावा. अप्रतिम षटकातील 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. दुसऱ्या चेंडूवर काय खेळ प्रेक्षकांच्या नजरा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 55 धावा आहेत. व्हॉट अ शॉट कमांडर सुरेख फटका शेखर ठाकरेच्या बॅटमधनं. चेंडू जाते रिअल अकॅडमी बाउंड्री लाईन जवळ. चेंडू आता फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा शेखरनं कव्हर केल्या. तिसऱ्या धावेसाठी दिनू मात्र पोहोचतोय आणि या ठिकाणी शेखर सुद्धा पोहोचतोय. काय जजमेंट आहे, काय कॉन्फिडन्स आहे धाव घेताना. दिनूला पोहोचल्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला. इसका मतलब है दिनू की विकेट को यहाँ पे काफी महत्वपूर्ण दिया है. इस रन के ऊपर तीसरा रन भी पूरा किया और यहाँ पे स्कोर बनता हुआ 58. 58 धावा फायटिंग स्कोर या ठिकाणी. विशाल वल्टेच्या हातामध्ये मात्र टाळ्यांचा नाही पाठीराखील टाळ्यांचं बरसात होत आहे. नक्कीच आपण पाहिलं 62 धावा पहिला सामना रोखलं होतं श्री बालाजी रॉयल संघानं. अप्रतिम फायटिंग गोलंदाज त्या टीम मध्ये. कोच चॅलेंजर प्रमाणेच दोन्ही संघाकडे समसमान गोलंदाजीची ताकद पाहायला मिळते. बघूया काय घडेल. या षटकातील 2 चेंडू झालेत. 1 चौकार, 3 धावा, 7 धावा 2 चेंडू मध्ये खर्च केले राहुल चौधरीनं. तिसरा चेंडू हाताळत जाईल. समोर फलंदाज पाहायला मिळेल खतरनाक बिग हिटर दिनेश राऊत.
आणि इथे मात्र विकेट घेतो मॅन फ्रॉम कंसाड राहुल चौधरीनं मात्र दिनेशला बाद केलं. अप्रतिम या ठिकाणी पार्टनरशिप केली गेली दिनेश राऊत आणि याच्यामध्ये पाहिलं आपण तर शेखर ठाकरे. 27 चेंडूमध्ये 47 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि दिनेश राऊत वैयक्तिकरित्या या ठिकाणी बाद झालेला आहे. 19 चेंडूमध्ये 26 धावा. व्हॉट अ बॅटिंग. फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित गायकवाड. वाडा सिटी वाडा शहर लीग मध्ये अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि यावेळेस मात्र बिग हिटरला पाठवलं जाते कारण चेंडू जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळतील राहुल चौधरीला. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 4था चेंडू आता जातोय राहुल चौधरी कडनं. स्ट्राईकला फलंदाज रोहित गायकवाड आपण पाहताय. टॉस साठी रेडी राहायचं. रेडी नाव. लास्ट कॉल. एमडी पॅन्थर कॅप्टन एबी वॉरियर. रोहित गायकवाड आपण पाहताय तर स्ट्राईक एंडला वाडा सिटी बिग हिटर. जर पाहताय तर 3 चेंडू नंतर तुमच्याबरोबर मी सस्पेन्स बातमी पोहोचणार आहे. वाट बॉलिंग यावेळेस मात्र रोल मात्र चेंडू होतोय. 2 चेंडू अजूनही बाकी राहत आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावांवर रोखलं. पहिल्या चेंडू अटॅक झाला होता चौका. दुसऱ्या चेंडू 3 धावा परंतु कमबॅक केलं. परिवर्तन संयमाने विचार करणारा गोलंदाज मानला जातोय राहुल चौधरी. कंचाळ संघाला मागच्या सीझन मध्ये सर्वात जास्त फायनल विशाल मित्रमंडळ कंचाळ संघाला मिळवून दिल्या होत्या. 105 धावा 4 षटकांमध्ये. पंकज पागदला मिस मात्र नक्कीच करतोय. मात्र स्लोवर 1चा वापर केला जातोय. निर्धाव चेंडू आता जातोय नक्कीच वाडा तालुक्यामध्ये राहुल चौधरी सिद्धेश मोरे त्याचबरोबर अमित पस्टे क्विकर 1 स्लोवर 1 टाकण्यामध्ये माहिर असे गोलंदाज आहेत. 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय 7 धावा लगातार. विकेट डॉट डॉट. अप्रतिम कॉन्फिडन्स लेवलनं मात्र गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आता जाईल तो राहुल चौधरी कडनं. शेवटच्या चेंडू फार एक्स्ट्रा कव्हरला बॉडी शॉट ब्रँडेड फरका सीमा रिषभ पर वॉट नाईस शॉट यार. एक विराट कोहली स्टाईलनं मात्र श्रीपाद करून मात्र चौकार ठोकलेला आहे. रोहित गायकवाड धावसंख्या 4 न पुढे सरकते. धाव फलकर आपण पाहतायत 62 या धावसंख्येवर पहिला सामना आठवा लागेल श्रीपाला जी रॉयल संघाला जी फाईट दिली होती 63 धावांचं आव्हान विजयासाठी कोच चॅलेंजर संघासमोर. टफ मॅच पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका एकत्र. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. एमडी पॅन्थर कॅप्टन एबी वॉरियर फास्ट नाव. है तूने आज यहाँ रे देख तेरा जमाना है दीवाना है ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश जरा वाढू दे झिंग थोडी येऊ दे क्रिकेटच्या मैदानात. खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से करारा शॉट कभी बोल्ड आउट नंबर 1 ही बघा टूर्नामेंट वाला. त्या ठिकाणी टॉस साठी आमंत्रित करतोय. लास्ट कॉल. एबी वॉरियर एमडी पॅन्थर बी फास्ट नाव. टॉस साठी या ठिकाणी यायचंय आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे श्री बालाजी रॉयल टीम. 63 धावांचा आव्हान आपण सामना पाहतायत आणि यापुढे सामना आजच्या नाईट मधील अंतिम सामना. लास्ट कॉल. टॉस साठी यायचंय. 10 9 8 7 फास्ट नाव. आपण टॉस साठी आज प्लेइंग 11 लिस्ट. टॉस साठी आज आहे टॉस साठी आपण याच आहे. डॉक्टर पटेल सर प्लीज वेलकम. आपण टॉस साठी याच आहे. वेलकम सर. अप्रतिम मॅच आजच्या नाईट मधील अंतिम सामना. लास्ट मॅच इन दिस नाईट. डॉक्टर पटेल सर यांच्या हस्ते नॉटिफिक या ठिकाणी केली जाते. डॉक्टर अहमद पटेल यांच्या हस्ते टॉस WPL अँड WCA हेड अँड टेल.
WCA टॉस विन MD Panther. ओके सर, थँक्यू. वेलकम सर. आपण एकदा आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. प्लीज वेलकम टॉस बॉक्स. या ठिकाणी अप्रतिम मॅच पाहायला मिळणार आहे. दोन संघांमधील जुलबी झुंज या ठिकाणी लढली जाणार आहे. नक्कीच टॉस जिंकल्यावर आपण काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. MD Panther क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण फलंदाजी कुठपर्यंत टार्गेट ठेवणार? एक 70-80 प्लस आम्ही करण्याचा टार्गेट. 78. क्या बात आहे. एक टफ मॅच पाहायला मिळेल. MD Panther वर्सेस AB वॉरियर. एक अप्रतिम मॅच. जाऊया मॅच कडे. रवींद्र भानुशाही सर यांचं आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक स्वागत. WPL लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि AB वॉरियरचे सर्व खेळाडू स्टेजच्या मागे यायचे. त्याचबरोबर रतीश पाटील सर यांना विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर नितीन पाटील सर आपण सुद्धा क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचे. वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं सहर्ष स्वागत. वेलकम. विशाल वल्टेच्या चेंडूमध्ये पार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलं प्रसाद राऊत कडनं. धावसंख्या प्रकार पाहतायत. एक खातं खोललं जात आहे. हॅलो. 63 धावांचा फोन मात्र समोर असताना या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 1 धाव आहे. विशाल वल्टेने मात्र षटक घेतलंय आणि पहिला सामना मात्र आठवावा लागेल श्रीबालाजी रॉयल संघाला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी मात्र 1 धाव कसोटीने पूर्ण केली गेली. सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण डिफेन्सिव्ह पद्धत निखिल भोईर मात्र 1-1 धाव कव्हर करता. विशाल वल्टे एक धूर्त गोलंदाज आहे परंतु रन रेट कव्हर करणं तेवढंच गरजे अनुषंगाने 1-1 धावेनं मात्र करतायत. बघूया मॅन्डी पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र फलंदाजा होणार का की विशाल वल्टे रोखणार. षटकातील चौथा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. बेहतरीन गेंदबाजी कर रहे, दिखाता कुछ और गेंद डालता कुछ अलग है. ऐसी गेंदबाजी विशाल की पूरे डिस्ट्रिक्ट में पालघर में जाने जाते हैं. षटकातील 5वा चेंडू हाताला विशाल वल्टे. सामना मात्र ज्या अनुषंगाने रन रेट रोखण्याच्या हेतून विशाल वल्टे गोलंदाजी करतोय. व्हॉट अ बॉलिंग, नाइस बॉल. निर्धाव चेंडू जातोय डॉट बॉल. विशाल वल्टेने मात्र डॉट चेंडू मात्र सुरुवात केली आहे. 5 चेंडू मध्ये फक्त दिलेत 2 धावा. 3 बॉल डॉट केलेत. एका धावीवर मात्र 2च धावा दिलेत. शेवटचा चेंडू षटकातील विशाल वल्टेकडनं. आणि यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. पहिलं षटक समाप्त होतोय. 3 धावा फक्त विशाल वल्टेनं दिल्या. धावसंख्या 63 धावांचा डोंगर समोर असताना 3 धावा आलेल्या आहेत. 7 षटक बाकी आहेत आणि 42 चेंडूमध्ये धावांची गरज विजयासाठी. तब्बल 60 धावा कोच चॅलेंजर संघाला. रवींद्र गवाळे सर मी यामध्ये करतोय. प्लीज वेलकम. व्यासपीठ असताना आपण व्हायचंय. वेलकम वेलकम. हार्दिक स्वागत मान्य रवींद्र गवाळे सर. हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. दिग्गज मान्यवर मंडळी माझी क्रिकेटपटू या स्पर्धेला भेट देत आहेत. कारण वाडा म्हटल्यानंतर जिगरा क्रिकेटचा खेळ अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि या क्रिकेटला एक चांगल्या पद्धतीनं ब्रँड साबित करण्यासाठी जो प्रयत्न वाडा क्रिकेट असोसिएशनने केला गेला आणि या 4 वर्षांमध्ये वाडा प्रीमियर लीगचा थरार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय दर्जेदार क्रिकेट दाखवण्याची वाडा प्रीमियर लीग मात्र फेमस झालेली आहे. आणि या वर्षी तर एक चांगली पर्वणी खेळाडूंना प्रेक्षकांना डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब आणि उपाध्यक्ष वीरेंद्रजी ठाकरे साहेब या ठिकाणी मात्र अप्रतिम आयोजन पाहायला मिळतात. आणि पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या फायनलच्या मॅच पर्यंत या ठिकाणी वीरेंद्रजी ठाकरे साहेबांचं आयोजन स्वतः उपस्थित राहून उपसरपंच गांद्रे एक मोलाचं योगदान आपल्या संपूर्ण टीम वर्कनं सर्व सदस्य WPL कमिटी आणि वाडा क्रिकेट असोसिएशनची ताकद मात्र महाराष्ट्राला या मोठ्या देखण्या लीगच्या मार्फत दाखवली जाते. षटकातील पहिला चेंडू, 3रं षटक. एक फटका मिड विकेटला या ठिकाणी मात्र व्हॉट ऑफ वेल ट्राय. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. सीमा रेषा पार चौकार. व्हॉट ऑफ फिल्डिंग. अप्रतिम सुरेख प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचं कौतुक मी करेन.
बल्ला ऐसा मार कर दे तू धमाल कर, रनों की बौछार आज यहाँ रे। एकंदरीत जर पाहिलं आपण तर षटकातील पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार बसलेला आहे. कसं घडेल 41 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 56 धावांचं लक्ष समोर असेल. बॉलिंग मार्क गोलंदाज आपण पाहतायत श्री बालाजी रॉयल संघाचा अमोल गोतारणे. हरीश मात्र यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न करत होते. अमोल गोतारणे मात्र यावेळेस अप्रतिम आउट स्विंग मात्र चेंडू हाताळला होता. बघूया श्री गणेशजी 11 वर्सेस श्री बालाजी रॉयल सामना पहिला खेळले होते. त्या सामन्यात 62 धावा रोखल्या होत्या त्या विशाल वल्टन कंपनी श्री बालाजी रॉयल संघानं. आणि पुन्हा एकदा तोच खेळ दाखवतात की परंतु निखिल भोईर मात्र क्रीजवर आहे आणि श्री बालाजी रॉयल संघासमोर फाईट देतोय कोच चॅलेंजर. जर पाहिलं तर एक धाव मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे श्री बालाजी रॉयल संघाकडनं. अमोल मात्र जरी चौकार पहिल्या चेंडूवर दिला गेला असला परंतु जे 2 चेंडू हाताळले हॅट्स ऑफ, व्हॉट अ कमबॅक. अप्रतिम या ठिकाणी परिवर्तन करतोय. षटकातील चौथा चेंडू अमोलकडनं. आउटस्विंग ज्यादा हुआ इस बार. पाहिलं तर नक्कीच अतिरिक्त धावेचा मुन्ना फटानं इशारा दर्शवत आहेत व्हाईट बॉलचा. धावसंख्या 1 न पुढे सरकते धाव फळकावर 8 या धावसंख्येवर 63 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 8 धावांवर श्री बालाजी रॉयल संघ आतापर्यंत रोखतोय कोच चॅलेंजर संघाला. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. चौथा चेंडू अमोलकडनं. वॉट अ फिल्डिंग नाईट्स. अप्रतिम क्षेत्ररक्षण धनंजय जाधवकडनं चौकार अडवला जातोय. धावसंख्या 1 न पुढे सरकते धाव फळकावर 9 या धावसंख्येवर. सांख्यिक 10 चेंडूंमध्ये धावसंख्या उभारता आलेली ती 9 कोच चॅलेंजर संघाला. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अमोल मात्र सातत्याने संयमानं चिंतन मनन करत मात्र चेंडू हाताळतोय. नक्कीच 35 चेंडूमध्ये लग्नाच्या वाढदिवसाला मात्र ज्यानं सेंचुरी केली त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सस्पेन्स मात्र जारी आहे. षटकातील 5वा चेंडू हाताळेल अमोल. स्ट्रायकिंगला विशाल पाहतायत तर निखिल भोईर. विशाल वल्टेचं गेम प्लॅनिंग पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मात्र नक्कीच अप्रतिम चेंडू होता. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आवाज तो हुई थी हलकी सी. षटकातील पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडू चौकारल्यानंतर जे आत्मविश्वास बघा. नक्कीच डॉट डॉट सिंगल आणि डॉट कमबॅक याला म्हणतात. अंतिम चेंडू आणि या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. अप्रतिम सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. प्रगतीपथावर षटक हाताळलं गेलं. 2 षटकं मांडवी पॉवर प्ले समाप्त झाली. 63 धावांचं आव्हान समोर असताना 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रकार पाहताय 10. सुरेख फाईट पाहायला मिळते. काय घडेल. निखिल भोईर क्रीजवर असताना धावसंख्या धावर रोखलंय विशाल वर्ल्ड कंपनी श्री बालाजी रॉयल संघानं जाऊ नका पाहत राहा. आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2018 YouTube वर दर्जेदार क्रिकेट डे नाईट क्रिकेटचा मास संग्राम. नेहमीच मुलाचं सहकार्य वाडा क्रिकेट असोसिएशनला देवेंद्र भानुशाही साहेब सतत 4 WPL आपण पाहतायत केलेले. तर थँक्यू थँक्स लॉट सर. आपण नक्कीच आपले जे सहकार्य वाडा क्रिकेट असोसिएशनला लाभते आणि म्हणूनच वाडा तालुक्यात क्रिकेटपटूंना एवढी देखणी स्पर्धा पाहायला मिळते. असे अनेक दिग्गज मान्यवर मंडळी त्यापैकी सन्मान्य व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र भानुशाही साहेब. षटक 3रं गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय श्री बालाजी रॉयल संघाकडनं. धनंजय जाधव. स्ट्राईकिंगला निखिल भोईरला आपण पाहतायत. नॉन स्ट्राईकिंगला हरीशला आपण पाहतायत. हरीश आणि कोलकवा ठिकाणी आम्ही खेळ पाहिला होता. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. हरीश मॅन फ्रॉम पिंपळास. ए स्टँडर्ड पीजी हायस्कूल आणि तुकडी क्रमांक फ नक्कीच आम्ही एकत्र होतो. तर षटकातील आपण पाहतायत पहिला चेंडू घेऊन येतोय धनंजय.
जर पाहिलं तर एकंदरीत डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळी केली, 1 धाव या ठिकाणी मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव फळकावर 11 या धाव संख्येवर. एक आगळ्या गेम प्लॅनिंग मात्र दोन्ही संघ खेळताना बघायला मिळतात. विशाल वरटे जो गेम प्लॅनिंग करतोय, धनंजयला लगेच तिसऱ्या षटकार आणलं जातं. या अनुषंगाने मात्र धावा रोखण्याचं मात्र चक्रीय विशाल वरटेचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी हरेशने मात्र या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळी केलेली आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजनला मात्र क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावर 12 या धाव संख्येवर. सांख्यिक पहिला एकंदरीत 14 चेंडू 12 धावा, 63 धावांचा पाठलाग करताना कोज चॅलेंजर संघ. षटकातील तिसरा चेंडू हाताळतोय गोलंदाज धनंजय जाधव. जर पाहिलं तर 1 धाव निश्चित स्वरूपानं बाद पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट रनिंग निखिल भोईर. सुरेख मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र कव्हर केल्या गेल्या. धाव संख्या 2 न पुढे सरकते. 63 धावांचा पाठलाग करताना मला स्कोर सांगता येतं. अप्रतिम 14 धावा घेतलेल्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा आलेल्या होत्या त्या 3, दुसऱ्या षटकात 3 धावा आणि या षटकात 3 चेंडूमध्ये आलेल्या होत्या. जर बघूया षटकातील तर षटकातील 4था चेंडू जर पाहिला आपण तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावेचा भरणा होतोय. धाव संख्या 1 न पुढे सरकते. धाव फळकावर 15 या धाव संख्येवर. 3-7 अशी पहिल्या 2 षटकामध्ये पॉप्युलर धाव संख्या रोखली गेलेली होती. या षटकामध्ये काय घडेल? नेक्स्ट बॉल. सन्मान दिला चेंडूला. प्रतिम चेंडू धनंजय जाधव कडनं आता जातोय. डॉट बॉल, निताव चेंडू. 63 धावांचं टार्गेट आहे. 15 धावांवर आतापर्यंत रोखलंय. तिसऱ्या षटकात चेंडूचा खेळ झालाय 4. 16 चेंडू आणि 15 धावा. तर षटकातील 5वा चेंडू धनंजय जाधव कडनं आता जातोय. नाईस शॉट. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू येतो. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र नाकारला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद कडनं पाहायला मिळते. प्रसाद राऊत अप्रतिम फिल्डिंग. 5व्या चेंडूवर 1 धाव येते. धाव संख्या 16 याकडे पोहोचते. सांख्यिक 17 चेंडूमध्ये 16 धावांवर. एका धावेवर मात्र रोखलं जातंय. मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न धनंजयने सुद्धा 5 चेंडूमध्ये केलेला आहे. शेवटचा चेंडू असेल विकेटच्या शोधात मात्र पाहायला मिळेल का, की फलंदाज मात्र रन रेट कव्हर करणार? काय घडेल या चेंडूवर? आणि या ठिकाणी दुसरी धाव निखिल भोईर. बघा किती क्विकली पोहोचतायत. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. नाईस रनिंग. षटक समाप्त आणि 3 षटकार समाप्तीनंतर धाव संख्या फळकावर पाहायला मिळते 18 या धाव संख्येवर. अप्रतिम मॅच पाहायला मिळतात. लग्नाचा वाढदिवस आणि 35 चेंडूमध्ये IPL न ज्यानं 100 धावा केला तो भारतीय संघातील खेळाडू. सस्पेन्स आता मात्र ओपन करतोय. अजून सस्पेन्स किती ठेवणार? रोहित शर्मा यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच नक्कीच 100 धावांची अप्रतिम शतकीय खेळी 35 चेंडूमध्ये IPL मध्ये आपण पाहिल्या होतात. एक मधुरमय संगीत ऐकूया रॉकस्टार डीजे कडनं. टूर्नामेंट प्रीमियर लीग. आता मात्र विजयासाठी धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये. 30 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 45 धावा. निखिल भोईरनं मात्र पहिली 3 षटकं अप्रतिम हळूवार सिंगल धावेनं मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान 4थ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होत आहे. अप्रतिम मॅचेस आपण पाहतायत. नो वेस्ट टाइम. वेस्टचं बंधन तेवढंच महत्वाचं. षटक संपल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा मिनिट दिला जाईल. 30 सेकंदाच्या आपण दुसऱ्या षटकात सुरुवात करावी लागेल. याची नोंद घ्यायची सर्व संघांचे कर्णधार. वाडा क्रिकेट असोसिएशनची सक्त सूचना. अँड रूल इज रूल. पहिला चेंडू प्रसाद राऊत कडनं निखिल भोईर यास. निखिल भोईर तयार. प्रसाद तयार.
या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईन कडे मात्र जातोय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण झालं. निखिल भोईरचं कुठल्या शब्दात कौतुक करावं हे समजत नाहीये. वॉट रनिंग यार, अप्रतिम. 2 षटक हाताळलेत. कर्णधाराची भूमिका आणि चौथ्या षटकात ही अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 30 चेंडू 45 धावांचा टार्गेट समोर असताना या ठिकाणी 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. एका धावेनं मात्र धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. या ठिकाणी एक धाव पुन्हा सुद्धा कसोटी क्रीजवर चेंडू आहे. अप्रतिम या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. निखिल भोईर ज्या गेम प्लॅनिंगने चाललेल्या मॅच मध्ये विचारात पडले विशाल वल्टी यांना की कुठल्या गेम प्लॅनिंगने मात्र निखिल भोईर अटॅक कधी करणार. सिंगल रन घेत आहेत आणि नक्कीच विजयासाठी 42 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ ज्यामध्ये पाला 2 झाले. 28 चेंडूंमध्ये 42 धावा. कारण विकेट राखून प्रतिम पार्टनरशिप केले. एक मोठं अस्त्र समोर आता मात्र हरेश बिग हिटर आहे. मॅन फ्रॉम पिंपळास. एस पी बिलोई संघाविरुद्ध खतरनाक फलंदाजी केली होती कोलकेवाडी या ठिकाणी. नाईस बॉल, अप्रतिम एक्सलंट डिलिव्हरी. या ठिकाणी मात्र टर्फिक क्रिकेट पाहायला मिळत आहे. सुपाप. प्रसाद राऊत मात्र अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या सीझन मध्ये पाहिलं तर पर्व 30 वाडा प्रीमियर लीग मागच्याच वर्षी उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याला मिळाला होता. बेस्ट बॉलर इन द वाडा तालुका. वॉट बॅटिंग, चांगल्या मुवमेंटच्या बॉडी मूव्ह करतोय हरेश. तो शॉट खेळतोय. वॉट बॅटिंग यार. लॉंग लेगला या ठिकाणी मात्र 2 धावा मात्र देऊन जातोय आणि तिसरी धाव निखिल भोईरची रनिंग जर पाहिली अप्रतिम यार. टाळ्या व्हायला हव्यात. 3 धावा मात्र या ठिकाणी घेतलेल्या आहेत. धावसंख्या 3 न पुढे सरकते धाव फलकावर 24 या धावसंख्येवर. जबरदस्त मात्र या ठिकाणी टफ मॅच पाहायला मिळते. मॅच टेबल ठेवलेली या ठिकाणी निखिल भोईरनं. कुठल्याही क्षणाला अटॅक होऊ शकतो. कुठल्याही क्षणात विकेट सुद्धा काढली जाऊ शकते. विशाल वल्टेचं गेम प्लॅनिंग आणि निखिल भोईरचं गेम प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. पाचवा चेंडू घेऊन येतोय प्रसाद बॉलिंग मार्कवर. 2 चेंडू अजूनही बाकी राहत आहेत. धावसंख्या फळकार पाहायला मिळते ती 24 या धावसंख्येवर. 63 धावांचं टार्गेट समोर आहे. 24 धावसंख्या फळकावर आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न निखिल मात्र यावेळेस करत नाहीयेत कारण तत्पर मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस झालेले आहेत श्री बालाजी रॉयल संघाचे. धावसंख्या 1 न पुढे सरकते 25 या धावसंख्येवर आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळेल प्रसाद मात्र या षटकामध्ये अटॅक करू दिलेला नाहीये. काय घडेल या शेवटच्या चेंडूवर. प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी सुद्धा आहे. 25 धावा 24 चेंडू मध्ये केल्यात. एका धावेने मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर हलती ठेवलेली आहे. शेवटचा चेंडू असेल प्रसाद राऊत कडनं. हरीश समोर आहे. वॉट अ शॉट. सुरेख फटका या ठिकाणी मध्ये वडिश डीप लॉंग ऑन मिड विकेटच्या बरोबर. या ठिकाणी मात्र फंबल झाला होता आणि रनआउटची विकेट मात्र या ठिकाणी जाते. हरेश मात्र बाद होत आहेत. शेवटच्या चेंडू विकेट गेली. अप्रतिम 23 चेंडू मध्ये सातत्य ठेवलं होतं. यावेळेस मात्र विकेट जाते. हरेश बाद होत आहेत आणि फलंदाज जात आहेत. कमॉन डीजे ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होत आहे. दरम्यान ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि विजयासाठी 24 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. मला स्कोर सांगतायत तोपर्यंत एक मधुरमय संगीत पुन्हा एकदा वाडा प्रीमियर लीगचे एक सुमधुर संगीत ऐकूया. देख तेरा जमाना है दीवाना है
चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 37 धावांची गरज आहे विजयासाठी. पाणी घेऊन जायचंय पंचांसाठी या ठिकाणी. प्रति मॅच आपण पाहतोय 24 चेंडू 37 धावांची गरज विजयासाठी. टफ क्रिकेट पाहायला मिळत आहे. दरम्यान षटक ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4 षटक अजूनही बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे विजयासाठी. अप्रतिम मॅच पाहायला मिळते. यापुढे सुद्धा टफ सामना पाहायला मिळेल. एबी वॉरियर एमडी पॅन्थर. आणि या ठिकाणी दिनेश कोदे, अमित पस्टे, आपण दिनेश कोदेला अलर्ट करायचं या ठिकाणी. आपण अर्जंटली या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान ज्या पद्धतीने आपण पाहताय तर पॉइंट टेबल हलता कोण ठेवणार आहे, कोण कुठल्या गुणांवर यावेळेस मात्र उद्या मात्र समजणार आहे की टॉप 1च्या पोझिशनला पॉइंट टेबल मध्ये कोण जाणार. या ठिकाणी निश्चित स्वरूपानं 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 न पुढे सरकतो. धावफलक 63 धावांचा पाठलाग करताना 27 या धावसंख्येवर आतापर्यंत पोहोचतोय. 5वं षटक सुरू आहे. 5व्या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. हॅलो. तर नक्कीच 5व्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो धनंजय आणि फुलटॉस अप्रतिम फटका मारला गेला. गॅपच्या दिशेने नक्कीच चेंडू झाली सीमा पार. चौकार 4 धावांसाठी डीजे. ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश जरा वाढू दे, झिंग थोडी येऊ दे क्रिकेटच्या मैदानात. खेलेंगे प्लेयर्स यहाँ. धन्यवाद डीजे. तर नक्कीच यतीश याच्याकडनं एक खणखणीत चौकार आला गेला होता का जो कर्णधार निखिल भोईर याच्याकडनं विश्वास दाखवला होता. त्या विश्वासाला सार्थक ठरतो यतीश पाटील. एक जबरदस्त फलंदाज नक्कीच डावाला सुरुवात करतो. षटकातील 4था चेंडू धनंजय याच्या मारा. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र त्याच पद्धतीने खेळून काढला गेला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय मात्र अति घाई संकटात नेई मोहात पाडलं गेलं धावेच्या आणि यतीश पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला गेला. आत्महत्या म्हणावी लागेल. टूर्नामेंट प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग. तर फलकार धावा लागल्या गेल्या तर त्या 63 धावांचा पाठलाग करताना 32 धावा फलकार लागल्या गेल्यात. नक्कीच अर्धा पल्ला गाठला गेलाय. कोहज चॅलेंजर या संघाकडनं अजून येणारा निम्मा डोंगर बाकी असेल. मात्र समोर मोठा गोलंदाज की धनंजय की ज्यानं कुडूस संघासाठी अनेक वर्ष सातत्यपूर्व यशस्वीरित्या कामगिरी केली. तो आज या वाड्याच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. तर त्याच्या समोर एक जुना जाणता खेळाडू निखिल भोईर की ज्यानं आपल्या गांधरे संघासाठी अनेक वर्ष एक हाती झुंज दिली गेली. तोच निखिल भोईर आज त्याची वर्णी लागली गेली कोहज चॅलेंजर संघाकडनं. तर षटकातील पुढील चेंडू निखिलसाठी धनंजय जाधवाचा. बघूया काय करतोय. तर पुन्हा एकदा अप्रतिम खेळून काढला गेलाय. स्वतः धनंजय जाधव चेंडूवर जातो तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केले. एकेरी दुहेरी काय नाही मात्र धाव फलक हालत्या ठेवण्याचं काम केले जाते. ते कोहज
चॅलेंजर संघाकडून निखिल भोईर स्वतः कर्णधार याच्याकडनं. तर आतापर्यंत बघायला गेलं तर 5वं षटक मार्गी लागतंय धनंजय याचं. तर 10 फलकार धावा लागल्या गेल्या तर त्यात 30 धावा. तर अजूनही येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 30 धावा कायसं सोपंसं तेवढंसं महागडचं आव्हान म्हणावं लागेल. मात्र अजूनही येणारे फलंदाज बाकी आहेत ते कोहोज चॅलेंजर संघाचे की राहुल चौधरी सारखा एक धुवानदार फलंदाज अजूनही येणं बाकी. तर आलेल्या मैदानामध्ये स्ट्राईकसाठी येतोय. तर काय शेवटचा अंतिम चेंडू असेल धनंजय याचा बघूया कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय की राहुल चौधरी हमी होतोय धनंजय याच्यावर. तर चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची नामी संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र अरुण भुनभुने याच्याकडनं कुठल्याही प्रकारे चूक न करता सरळ झेल टिपला गेला. मोठा हातडा बसला गेलाय तो कोहोज चॅलेंजर संघाला. प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग. हाँ पल्ला ऐसा मार कर दे तू धमाल कर रनों की बौछार आज यहाँ रे. विकेट तू मार कर बॅट्समॅनला हैराण मॅच डब ही बघायला जमला वाडा शहर रे. खेलेंगे प्लेयर्स यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोलना उछले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आदेश. आदेश मांजरेकर जातोय राहुल चौधरी याची जागा भरून काढण्यासाठी. तर सलामीला आलेला फलंदाज निखिल भोईर अजूनही मैदानामध्ये तग धरून बसलाय. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. तर बघायला गेलं तर प्रति षटक 10च्या सरासरीनं धाव संख्या 10 फलकार लावावं लागेल तर हा विजय कोहोज चॅलेंजर संघ आपल्या बाजूने झुकू शकतो. मात्र जर या 30 धावांपासून रोखलं गेलं तर नक्कीच रॉयल बालाजी रॉयल संघ या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतोय. तर 6वं षटक हाताळण्यासाठी बघूया कर्णधार विशाल वलटे कोणाच्या हाती चेंडू सोपवत आहेत. तर नक्कीच प्रसाद राऊत याला आणलं जाते गोलंदाजीसाठी की जो मागच्या वर्षीचा हिरो ठरला होता. प्रसाद राऊत की ज्याने कोहोज चॅलेंजर या संघाकडून खेळताना अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळवला होता. मात्र आज हाच प्रसाद कोहोज चॅलेंजर या संघाच्या विरुद्ध 2 हात करतोय की जो आजचा सामना बघितला असेल मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स की जो सूर्यकुमार यादव याने कोलकाता संघामधून खेळला होता तोच आज मुंबई या संघाकडून कोलकाता विरुद्ध खेळला गेला. त्याच पद्धतीने आज प्रसाद राऊत की ज्याने मागच्या वर्षी कोहोज चॅलेंजर संघाचा तारणहार गोलंदाज ठरला होता हा त्याच्या विरुद्ध खेळतोय. तर अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू क्रिकेटमध्ये ज्याला कॅन्सर म्हटलं जातंय त्याच पद्धतीने हा चेंडू टाकला गेला होता. मात्र लेक बायचा इशारा येतो पंचांकडून. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये होते. एकेरी दुहेरी का होईना मात्र धाव फलक हातात ठेवण्याचं काम केलं जाते ते कोहोज चॅलेंजर संघाकडून. जर बघायला गेलं तर येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. कोहोज चॅलेंजर संघाला प्रसाद राऊत याचा पुढील चेंडू सामना करेल तो सलामीवीर फलंदाज निखिल भोईर. तर पुन्हा एकदा प्रतिम चेंडू टाकला गेला. चेंडू निर्धाव संपला जातोय. प्रसाद राऊत याच्या षटकातील दुसरा चेंडू अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते वारंवार प्रसाद राऊत याच्याकडनं की पूर्णपणे स्तब्ध उभं केलं गेलं निखिल भोईर याला. तर या षटकातील अजून येणारे 4 चेंडू शिल्लक. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच हा सामना कोहोज चॅलेंजरच्या बाजूने झुकू शकतो. तर नक्कीच निखिल भोईर सज्ज खेळण्यासाठी. तिसरा चेंडू प्रसाद राऊत याचा बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तर नक्कीच एक मोठा फटका मारला गेला निखिल भोईर याच्याकडनं. चेंडू सरळ भिरकावून दिला सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे टूर्नामेंट Premier League Premier League
बात आहे डीजे. तर नक्कीच या 6 धावांनी धाव फलक झपाट्याने पुढे सरकलं जातंय. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या तर त्या 40 धावा. तर अजूनही येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 23 धावांची गरज कोहज चॅलेंजर संघाला. तर पुन्हा एकदा एक मोठा फटका मात्र झेल सुटला जातोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते अरुण भुनभुने याच्याकडनं की तो सलामीवीर फलंदाज निखिल भोईर मैदानामध्ये आला होता. पूर्णपणे सेट झाला गेला, त्याचा झेल सोडला जातोय. नक्कीच हा टर्निंग पॉईंट ऑन द मॅच म्हणावं लागेल. हा झेल तर खूप मोठी चूक बघायला मिळते ती अरुण भुनभुने याच्याकडनं. तर नक्कीच बॅटची एज घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आदेश मांजरेकर तंबूच्या आश्रयाला येतोय. तर बघायला गेलं तर 6व्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल प्रसाद राऊत याच्या. आता मात्र नवीन फलंदाज येतोय कुलदीप पाटील. निखिल भोईर याच्या साथीनं की दोन्ही खेळाडू गांधरे गावचे सुपुत्र की एकाच संघामध्ये जे अनेक वर्ष खेळत आलेले गेलेत. आज पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागली गेली कोहज चॅलेंजर या संघाकडनं. तर षटकातील अंतिम चेंडू प्रसाद राऊत याच्या. तर 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. अंतिम चेंडू असेल प्रसाद राऊत याच्या गोलंदाजीचा. जर एखादा मोठा फटका आला गेला तर नक्कीच सरासरी कमी होऊ शकते येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये. तर नक्कीच एक मोठा फटका, एक ब्रँडेड षटकार, सीमा पार षटकार. 10 फलक झपाट्याने पुढे सरकलं जातंय. 10 फलकार धावा लागल्या गेल्या तर त्या 47 धावा. ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे, देख तेरा जमाना है दीवाना है. ऐसा खेल खेला है तूने आज यहाँ रे. जोश जरा वाढू दे झिंग थोडी. तर अप्रतिम फटका मारला गेला कुलदीप याच्याकडनं की ज्या दडपणाखाली संघ होता कोहज चॅलेंजर संघ, त्या दडपणातून बाहेर काढण्याचं काम गेलंय कुलदीप याच्याकडनं. नक्कीच एक अप्रतिम फटका ठोकला गेला. सीमा पार षटकार 6 धावांसाठी. तर येणारे 12 चेंडू शिल्लक, 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. तर अजूनही मैदानामध्ये निखिल भोईर सारखा एक जबरदस्त फलंदाज की जो सलामीला आला होता. सिंगल डबल का होईना मात्र 10 फलक हालत ठेवण्याचं काम केलं होतं आणि या शेवटच्या क्षणाला मात्र घातक ठरतोय डीजे. यहाँ दिलो जान से है करारा शॉट कभी बोल्ड उछले नंबर 1 ही बघा. थँक्यू दिनेश कोदे. पुढे जाऊया मॅच कडे. आपण अप्रतिम सामना टफ अटीअटीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. विशाल वलटे 4 संघाला गेम प्लॅनिंग करतायत. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं या ठिकाणी जर चेंडू मात्र स्लीप झोन मध्ये मात्र फील्ड होतोय. अप्रतिम फिल्डिंग निखिलला मात्र एक रन मिळते. सामना अटीतडीच्या कंडिशनला आहे. 11 चेंडूत 15 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज जमन पाहत आहेत कुलदीप पाटील. अप्रतिम या ठिकाणी आपण पाहता स्ट्राईकला कुलदीप. आता मात्र येतो, एक धाव घेतले. विशाल वलटे मात्र या ठिकाणी या 5 चेंडू मध्ये कुठल्या पद्धतीने अनुभव दर्शवेल. मॅन फ्रॉम गांद्रे कुलदीप पाटील स्ट्राईक एंडला. 11 चेंडू आणि 15 धावा.
वॉट शॉट, नाईस शॉट मात्र पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं तर दुसरी धाव. क्या बात है, क्या रनिंग है यार निखिल भोईर की. तालियां होनी चाहिए से, क्या फिटनेस है यार. निखिल भोईर कौतुक करताय कुलदीपचं की या शॉटनं 2 धावा देऊन गेलेल्या आहेत. विशाल वंटे यावेळेस मध्ये सातत्याने विकेटच्या शोधात, डॉटबॉलच्या शोधात पाहायला मिळेल का की फलंदाज मात्र रन रेट कव्हर करणार. षटकातील तिसरा चेंडू विशाल वंटेकडनं. सुरेख फटका, मिड विकेटला चेंडू मात्र जातोय. चांगला क्षेत्ररक्षण डीपला करायला मिळतंय. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र थ्रो चेंडू झालेला आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धाव फळकाव 63 धावांचा पाठलाग करताना 51 या धावसंख्येवर धावसंख्या आपण पाहतायत. 9 चेंडूचा खेळ अजून बाकी राहतोय आणि 63 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू 12 धावा. निखिल भोईरनं मात्र आज राहुल द्रविडची भूमिका पार पडत असताना सामन्यावर पहिल्या चेंडूपासून ते आतापर्यंत खेळून बसलेले आहेत. जर पाहिलं तर विशाल वल्टे लाईन लेंथनं गोलंदाजी करतोय. अनुभव मात्र संपन्न असा ऑलराऊंडर मानला जातोय. चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरणार ती बाईक. महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट इतिहासातील अनेक मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले होते कृष्णा सातपुते सोबत. मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पंच या ठिकाणी दर्शवत आहे. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावफलक 1 धावांनी पुढे सरकतोय. 52 या धावसंख्येवर 63 धावांचा पाठलाग करताना 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू विशालकडनं हाताळत जाणार आहे. 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावांचं लक्ष बाकी राहते 11. शेवटचा चेंडू विशाल वल्टेकडनं हाताळत जातोय. कुलदीप समोर काय घडेल, धावा येणार की विकेट विशाल वल्टे घेणार की डॉट करणार. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी, अप्रतिम टाळ्या या ठिकाणी विशाल वल्टेला प्रेक्षकांकडून होत आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना विशाल वल्टेनं मात्र सुरेख कामगिरी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र बाकी शिल्लक ठेवलेली आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. कमांड डीजे. दरम्यान एकदा जर पाहिलं आपण तर प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट यावेळेस मात्र खेळलं गेलंय दोन्ही संघांकडनं आणि स्कोर आमच्या समोर माहिती दर्शवत आहेत. मागचा इतिहास जर पाहिला आपण तर श्री गणेशजी 11 वर्सेस शिवाजी रॉयल सामना होता आणि 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती ती श्री गणेशजी 11 संघाला आणि अमोलनं त्यावेळेस मात्र रोखलं होतं 11 धावां वाचून. आणि यावेळेस पुन्हा एकदा तेच कॉम्पिटिशन पाहायला मिळेल का. गोलंदाज होते बॉलिंग मार्कवर अमोल. मान फॉर कोने. व्हॉट बॉलिंग, व्हॉट एफर्ट्स. समोर निखिल भोईर ऑलराऊंडर. मॅचवर ज्या पद्धतीनं शेवटच्या षटकापर्यंत ओपनिंगचा फलंदाज करण्यात स्वतः थांबलेला आहे निखिल भोईर. 19 धावांवर वैयक्तिक खेळतोय निखिल भोईर. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू व्हाट शॉट. या व्यासमाता चेंडू जाते होऊन असला फ्री मारायच्या पार. ये है पावरफुल स्ट्रोक. शेर अब तक का बेहतरीन खेल रहा था, अभी यहाँ पे कराना जवाब दिया. क्या बात है, क्या कॉन्फिडेंस. कूल कैप्टन इस बार काफी गर्मी में बड़ा शॉट देखने को मिला. हा सामना मात्र यादगार रहना है. एक कर्णधार
मॅच मध्ये कशा पद्धतीने संयमानं खेळू शकतोय आणि यावेळेस अटॅक मात्र करतोय. 5 धावांची गरज. वीरेंद्र ठाकरे यांनी यापुढील षटकारासाठी विजयाच्या षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलंय. नेक्स्ट सिक्सर 500 प्राइज. वीरेंद्र ठाकरे टू निखिल भोईर. खेळणार का बक्षीस षटकार ठोकून. षटकातील दुसरा चेंडू. क्लीन बॉल. अमोल ने भी दिखाया जलवा. ये अभी मैच खत्म नहीं हुआ है. अमोल के हाथ में गेंद है. प्रीमियर लीग हाँ पल्ला ऐसा मार कर दे तू धमाल कर रनों की बौछार आज यहाँ रे विकेट तू मार कर बॅट्समन ला हैरान मॅच टप ही बघायला जमला वाडा शहर रे खेलेंगे प्लेयर्स यहाँ. वैयक्तिकरित्या 25 धावांवर या ठिकाणी बाद होत आहेत निखिल भोईर 63 धावांचा पाठलाग करताना. टाळ्या तर व्हायलाच हव्यात. अप्रतिम बॅटिंग मात्र केली. हॅट्स ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. वाडा तालुक्यातील अनेक खेळाडूंनी आदर्श घ्यावा की कशा पद्धतीने 3-3 धावा कव्हर केल्या जातात, कशा पद्धतीने 2-2 धावा कव्हर केल्या जात आहेत. व्हॉट बॅटिंग यार. आपण पाहताय तर 4 चेंडूंमध्ये विजयासाठी आता मात्र 5 धावा हव्या आहेत. काय घडेल. फलंदाज स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन फ्रेश बॅट्समन योगेश पाटील. मॅन फ्रॉम किरवली. किरवली मॅन फ्रॉम योगेश पाटील. बघूया खतरनाक फलंदाज आपण पाहत आहेत. किरवली स्पोर्ट किरवली या स्पर्धेचं आयोजन ती बॅटिंग यादगार करावी लागेल. अप्रतिम देखना जोगे शॉर्ट बॉल. अप्रतिम बाउंस. कुछ ज्यादा नहीं कुछ कम नहीं. ये है अमोल की गेंदबाजी. मैन पंप कौन है जो विशाल वल्टे ने भरोसा दिलाया है. आखिरी ओर खुद को नहीं रखा विशाल ने, अमोल को रखा है क्योंकि इस खिलाड़ी को पहचान है मैच मुंह से निकालने की. 3 चेंडूचा खेळ झालाय. लगातार 2 चेंडूमध्ये धावा रोखलेल्या आहेत. चौथा चेंडू काय खडेल. मिस्टर शॉट. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. डाय लगानी थी. डाय मारणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी रिक्स टळली गेली. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या 2 न पुढे धाव फलक पुढे सरकतोय. 60 या धाव संख्येवर 2 चेंडूत विजयासाठी आता मात्र धावा हव्या 3. ज्यांना लो बीपीचा त्रास असेल, ज्यांना हाय बीपीचा सुद्धा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नका. ऐकू शकतात. आणि वाडा प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर आणि वेदांत वाडा लायन्स वेदांत लायन्स एंटरप्राइजेस प्रोप्रायटर कैलास थरे साहेब यांच्याकडनं निखिल भोईरला 500 रुपयाचं पारितोषिक आले. अप्रतिम इनिंग खेळला निखिल भोईर. 500 रुपये पारितोषिक. कैलास थरे शिरसाट वेदांत थरे एंटरप्राइजेस WPL लीग कमेटी मेंबर. अप्रतिम बॉलिंग. नाइस डॉट बॉल. ये है कमाल की मैच. मैंने पहले ही बोला था विशाल वल्टे का गेम प्लानिंग और निखिल भोईर का गेम प्लानिंग. मैच की तरफ आया निखिल भोईर. विकेट गई उसके बाद जलवा है. विशाल वल्टे का गेम प्लानिंग शुरू हो गया. असं म्हणतात ज्यावेळेस प्रतिस्पर्धी विचार करायचा थांबतो त्यावेळेस आपला विचार सुरू होतो. असं मात्र विशाल वल्टेचं वाक्य मात्र सिद्ध होणार का. अमोल मात्र जी अप्रतिम गोलंदाजी डॉट बॉल केलेले आहेत. नक्कीच अमोल गोताने अप्रतिम कामगिरी केली. अमोलने मात्र डॉट चेंडू केले. प्रशांत गोताने यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक जाहीर होतोय. बघूया काय घडेल. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्लीन बॉल.
₹500 पारितोषिक रोकना अमोल कोई नहीं भूलेगा यार। 5 गेंदों में 5 रन रोक के दिखाए, क्या बात है। ये देखो जशन जीत का, ये है श्री बालाजी रॉयल टीम। किशोर वेखंडे साहब भी यहाँ पे तो बेहतरीन खुश होंगे, क्या कॉन्फिडेंस। सैल्यूट टीम अमोल। प्रशांत गोताने आजकडे अमोलच्या या डॉट बॉलला ₹500 पारतोय। काय कॉन्फिडन्स आहे प्रशांत गोताने, कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वतः ₹500 बक्षीस घेऊन आले होते। हा आत्मविश्वास त्यांच्या फॅन मध्ये आहे आणि म्हणूनच आत्मविश्वास अमोलचा डॉट बॉल क्लीन बॉल घेऊन येतोय आणि विजय होतोय श्री बालाजी रॉयल संघ। हॅट्स ऑफ यार। किशोर वेखंडे साहेबांकडनं संघ मालकांकडनं पारितोषिक येतोय अमोल वेखंडेला ₹500 पारितोषिक। किशोर वेखंडे साहेबांकडे अमोल यास, व्हॉट अ बॉलिंग अमोल। आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू, कम ऑन डीजे, एक तो गाना बजाओ स्कोरर। कभी बोलता नंबर 1 ही बघा टूर्नामेंट अप्रतिम सामना, मात्र डोळ्याचं पारणं फिरणार सामना पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर निखिल भोईनं षटकार ठोकला, 11 धावा 6 चेंडूमध्ये